स्टुडंट. तर आपल्या मॅनेजमेंटच्या पहिल्या युनिटचा जो काही लास्ट टॉपिक आहे तो आपण आज बघणार आहोत. दॅट इज द एरियाज ऑफ मॅनेजमेंट. मग काल आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जे काही ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे त्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरचे टाईप्स आपण बघितले. ह्या लेक्चरमध्ये आपण एरियाज ऑफ मॅनेजमेंट अँड मॅनेजर स्किल्स कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. सो एरियाज ऑफ मॅनेजमेंट म्हणजे काय बघा. आता एखादे जे काही एंटरप्राइज आहे ती एंटरप्राइज असू द्या किंवा एखादी ऑर्गनायझेशन असू द्या, त्या ऑर्गनायझेशनमध्ये व्हेरियस टाईप ऑफ फंक्शन जे आहे ते व्हेरियस टाईप ऑफ फंक्शन किंवा ॲक्टिव्हिटी काय होतात प्लॅन केले जातात आणि अकॉर्डिंग टू दॅट ॲक्टिव्हिटीज त्यांची जी काही एंटरप्राइज आहे ती एंटरप्राइज काय होती वर्क होत राहते. तर मग आता एरियाज ऑफ मॅनेजमेंट म्हणजे काय बघा. All the activities performed in company are grouped under a functional department. This is known as area of management. म्हणजे आता बघा तुम्ही कोणतंही जी काही एंटरप्राइज असू द्या किंवा ऑर्गनायझेशन असू द्या, त्या ऑर्गनायझेशनमध्ये जी काही ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटीच्या परफॉर्म करणार आहोत ते काय केले असतात ग्रुपमध्ये परफॉर्म केले असतात. म्हणजे त्यांचं व्हेरियस ग्रुपमध्ये काय केलं असतं क्लासिफिकेशन केलं असतं. मग ते जे काही क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन म्हणजे काय असणार तुमचा एरियाज ऑफ मॅनेजमेंट. मग आता क्लासिफिकेशन कसं करणार आहे आपण. मग आपली एखादी कंपनी जर बघितली आपण, व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जर आपण बघितली किंवा सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जर आपण बघितली आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, मग तिच्यामध्ये आपण बघणार आहे पहिलं मॅनेजमेंट असणार तुमचं प्रोडक्शन मॅनेजमेंट, नंतर दुसरं असणार आहे फायनान्स मॅनेजमेंट, थर्ड वन असणार आहे मार्केटिंग मॅनेजमेंट आणि फोर्थ वन असणार तुमचं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. म्हणजे जे जी काही सिमेंट प्रोडक्शन जी काही इंडस्ट्री आहे किंवा फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीचं जे काही मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट व्हेरियस पार्टमध्ये काय केलं असणार आहे डिवाईड केलं असणार आहे. मग आपल्या मेन जे काही एम आहे आपल्या मेन जे एम आहे ते एम काय तुमचं प्रोडक्शन ऑफ सिमेंट. मग ती प्रोडक्शन सिमेंट तयार करण्यासाठी आपण जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी अकॉर्डिंग टू द फंक्शन काय करणार आहे वेगवेगळे डिपार्टमेंट आपण काय करणार आहे तयार करणार आहे. म्हणजे काही वेगवेगळे डिपार्टमेंट तयार केले आहे त्या डिपार्टमेंटला आपण काय म्हणतो एरिया ऑफ मॅनेजमेंट. दॅट डिपार्टमेंट इज कॉल्ड ॲज अ एरिया ऑफ मॅनेजमेंट. मग त्यामध्ये आपण बघणार आहोत प्रोडक्शन मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. म्हणजे कोणतीही जर फॅक्टरी पाहिली तर त्याच्यामध्ये 4 मेन मॅनेजमेंट असतात. पहिलं प्रोडक्शन, दुसरं असणार तुमचं फायनान्स, थर्ड वन असणार तुमचं मार्केटिंग आणि फोर्थ वन असणार तुमचं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्या 4 ग्रुपमध्ये तुमची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी काय केली असते प्लॅन केलेली असते. तर वन बाय वन बघू. सो व्हॉट इज मीन बाय प्रोडक्शन मॅनेजमेंट. आता प्रोडक्शन म्हणजे त्याच्या शब्दाचा त्याचा अर्थ दडलेला आहे. प्रोडक्शन म्हणजे काय प्रोड्युसिंग अ गुड्स ऑर जे काही प्रोडक्ट असणार आहे ते प्रोडक्ट काय करणं तयार करणं. मग ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोडक्शन मॅनेजमेंट इज टू प्रोड्यूस गुड्स अँड सर्व्हिस ऑफ राईट क्वालिटी अँड क्वांटिटी ॲट द राईट टाईम अँड राईट मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. म्हणजे हे जे काही प्रोडक्शन मॅनेजमेंट असणार आहे पहिलं त्या प्रोडक्शन मॅनेजमेंटचं ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. आपली जर सिमेंट इंडस्ट्रीचा जर विचार केला आपण तर प्रोडक्शन ऑफ सिमेंट, गुड्स सिमेंट. गुड्स म्हणजे काय आपले जे काही प्रोडक्शन असणार आहे किंवा प्रोडक्ट असणार आहे त्याला आपण गुड्स म्हणतो. तर म्हणजे काही प्रोडक्शन असणार आहे ते प्रोडक्शन ॲट अ राईट क्वालिटी. म्हणजे आपले जे काही प्रोडक्शन मॅनेजमेंटचे मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे तुमचं. आपण जर सिमेंट इंडस्ट्रीचा जर विचार केला तर सिमेंटमध्ये गुड क्वालिटी ऑफ सिमेंट प्रोव्हाइड करणं, प्रोड्यूस करणे किंवा तयार करणे. नंतर क्वांटिटी आपली जी काही रिक्वायर्ड क्वांटिटी आहे ते रिक्वायर्ड क्वांटिटीचं सिमेंट जे आहे ते सिमेंट तयार करणं ॲट द राईट टाईम. हे ज्यावेळेस आपल्याला लार्ज अमाऊंट ऑफ क्वांटिटी आहे ती लार्ज अमाऊंट क्वांटिटी सिमेंट मार्केटमध्ये अवेलेबल लागणार आहे तर त्यावेळेस आपण काय करायचं आहे चांगल्या जास्त क्वांटिटीमध्ये गुड क्वालिटीचं जे काही सिमेंट आहे ते आपण कसं तयार करू शकतो हे काय आपलं असणार आहे. आपलं जे काही प्रोडक्शन मॅनेजमेंट आहे त्या प्रोडक्शन मॅनेजमेंटचं काय असणार आहे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय राईट मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. म्हणजे आपले जे काही प्रोडक्ट असणार आहे सिमेंट ते सिमेंटचं राईट प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे जे काही प्रोडक्शन कॉस्ट जास्त पण नको आहे आणि कमी पण नको आहे तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो
तुमचे काय प्रोडक्शन मॅनेजमेंट आहे ते प्रोडक्शन मॅनेजमेंटचा यूज घेऊन आपण काय करू शकतो, जे काही आपली सिमेंट इंडस्ट्री आहे ते सिमेंट इंडस्ट्रीज आपण जे आपले जे काही प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट आपण काय करू शकतो, तयार करू शकतो. मग त्यामध्ये प्लॅनिंग, कंट्रोलिंग अँड डायरेक्टिंग ऑफ रिसोर्सेस दॅट इज मेन मटेरियल, मशीन, इक्विपमेंट. आता या प्रोडक्शन मॅनेजमेंटला कधी कधी ऑपरेशन मॅनेजमेंट देखील म्हणलं असतं. काय म्हणतो त्याला, ऑपरेशनल मॅनेजमेंट. मग आता एखाद्या कंपनीमध्ये आपल्याला एखादा प्रोडक्ट तयार करायचा आहे, त्यामध्ये मग आपल्याला त्यासाठी काय प्लॅनिंग करावं लागतं. आपण डायरेक्ट त्याचं आपण प्रोडक्शन करू शकत नाही. प्लॅनिंग असेल तुमचं, कंट्रोलिंग असेल, नंतर डायरेक्टिंग असेल. मग आता हे जे काही व्हेरियस सोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे, मग कोणते सोर्सेस आपल्याकडं, मेन आहे, मटेरियल्स आहे, मशीन आहे, इक्विपमेंट आहे. हे जे काही रिसोर्सेस आहे, ह्या रिसोर्सेसचा आपण ऑप्टिमम यूज करून, चांगला यूज करून, चांगल्या डायरेक्शनने यूज करून आपलं जे काही प्रोडक्शन आहे किंवा प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट आपण गुड क्वालिटीमध्ये तयार करणे, नंतर राईट कॉस्टला तयार करणे, ॲट राईट टाईम. तर मग हे जे काही ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, हे कोणाचं ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, तुमचं मेन फंक्शन असणार आहे प्रोडक्शन मॅनेजमेंटचं. प्रोडक्शन मॅनेजमेंट इन्व्हॉल्व द फॉलोइंग फंक्शन. मग आता हे जे काही कोणत्याही फर्म्समध्ये, एंटरप्राईजमध्ये प्रोडक्शन मॅनेजमेंट जे आहे ते कोणकोणते फंक्शन कंप्लीट करतं. प्रोडक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, म्हणजे तुमचं जे काही प्रोडक्ट असणार आहे त्याचं प्लॅनिंग करणं, त्याची डेव्हलपमेंट करणं. म्हणजे आपण सिमेंट इंडस्ट्री पाहिली, आपली जी सिमेंट इंडस्ट्री असणार आहे त्या सिमेंट इंडस्ट्रीचं काय असणार, तुमचं प्रोडक्शन मॅनेजमेंट असणार आहे. ते प्रोडक्शन मॅनेजमेंट काय करणार आहे, आपल्या त्या प्रोडक्शनच्या रिलेटेड प्लॅनिंग करणार आहे. मग रॉ मटेरियल्स कोणकोणतं लागणार आहे, नंतर तुमचे जे काही इक्विपमेंट कोणते लागणार आहे, मेन कोणते लागणार आहे, मशिनरीज कोणत्या लागणार आहे, हे सर्व प्लॅनिंग आलं ते प्रोडक्शन मॅनेजमेंटचं काम आहे. नंतर प्लांट लोकेशन, लेआउट अँड मेंटेनन्स, म्हणजे आपला जो काही सिमेंट प्रोडक्शनचा जो काही प्लांट आहे त्याचे लोकेशन कुठे ठरवणं, नंतर त्याचे लोकेशन फायनलाइज करणं, त्याचा लेआउट तयार करणं, नंतर त्याचा मेंटेनन्स असणार आहे वर्षाला. तर हे जे काही सर्व डिपार्टमेंट फंक्शन असणार आहे ते प्रोडक्शन मॅनेजमेंटचं फंक्शन असणार आहे. नंतर प्रोडक्शन कंट्रोल, नेक्स्ट वन आहे तुमचं प्रोडक्शन कंट्रोल. आता प्रोडक्शन कंट्रोल इज नथिंग बट काय असणार आहे, ज्यावेळेस तुमच्या मार्केटमध्ये तुम्हाला सिमेंटची गरज नाही आहे, तुमच्याकडे सिमेंट आहे, पण मग त्यावेळेस आपण नुसतं सिमेंट प्रोडक्शन करून आपले जे काही सिमेंटचं जो काही वेस्टेज आहे ते वेस्टेज अवॉइड करण्यासाठी आपण जे काही रिमेडियल मेजर्स घेणार आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रोडक्शन कंट्रोल म्हणतो. ते पण प्रोडक्शन कंट्रोल आपलं फंक्शन आहे प्रोडक्शन मॅनेजमेंटचं. नंतर पर्चेसिंग ऑफ मटेरियल अँड मटेरियल मॅनेजमेंट, म्हणजे जे काही आपल्याला रॉ मटेरियल्स लागणार आहे सिमेंटसाठी त्याचं परचेस तयार करणं, पर्चेसिंग ऑर्डर तयार करणं, परचेस करणं ते, नंतर त्याचं मॅनेजमेंट तयार करणं, व्यवस्थित प्रॉपर त्या मटेरियलचं कधी यूज करायचे, किती अमाऊंटमध्ये यूज करायचे, प्रपोर्शन काय ठेवायचं आहे. तर हे जे काही पर्पज आहे ते फंक्शन आहे ते कोणाचं आहे, प्रोडक्शन मॅनेजमेंटचे. नंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट, म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे जे काही प्रोडक्शन आपल्याला प्रोडक्ट तयार करायचं आहे, मग ते प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपलं जे काही प्रोडक्शन मॅनेजमेंट आहे ते प्रोडक्शन मॅनेजमेंट काय करणार, तुम्हाला त्याची रिसर्च असणार आहे. मग रिसर्च म्हणजे काय, तुमचं आपण त्याच्यामध्ये काय काय नवीन टेक्निक आणू शकतो, मग ते रिसर्च तयार करणं. मग आपलं जे काही सिमेंट तयार करायचं आहे, सपोज सिमेंट तयार करायचं आहे आपल्याला, तर सिमेंट तयार करण्यासाठी आपल्याला कोणते कोणते रॉ मटेरियल लागणार आहे, रॉ मटेरियल, नंतर त्यांचं प्रपोर्शन जे आहे ते प्रपोर्शन कोणतं कोणतं असणार आहे. नंतर आपण जे काही त्याच्यामध्ये प्रोडक्ट ॲड करणार आहे, जे काही ॲड प्रोडक्ट किंवा दुसरं प्रोडक्ट ॲड करणार आहे ते कोणते प्रोडक्ट आपण ॲड करू शकतो जेणेकरून आपली प्रोडक्टची जी काही क्वालिटी आहे ती प्रोडक्टची क्वालिटी चांगली राहील. नंतर डेव्हलपमेंट म्हणजे काय असणार, तुमचं म्हणजे काही मेथड असणार आहे प्रोडक्शनचं तयार करण्याचे, जे काही मेथड आहे मग त्या मेथडमध्ये कोणकोणत्या मेथड्स आपण त्याच्यामध्ये मॉडिफाय करू शकतो. तर हे जे काही सर्व फंक्शन आहे ते सर्व फंक्शन कोणाचं असणार, तुमच्या प्रोडक्शन मॅनेजमेंटचं फंक्शन असणार आहे. म्हणजे पहिलं जे काही मॅनेजमेंट असणार आहे त्या एंटरप्राईजचं ते पहिलं असतं तुमचं प्रोडक्शन मॅनेजमेंट. नंतर नेक्स्ट आहे तुझं मार्केटिंग मॅनेजमेंट. आता तुमचा प्रोडक्ट तयार झालेला आहे ते तुम्हाला मार्केटमध्ये काय करायचे, तुमचे जे काही ग्राहक आहे, बायर असणार आहे किंवा सेलर असणार आहे त्यांच्यापर्यंत काय करायचे, पोचवायचे. मग त्यासाठी आपण काय करतो, एक मॅनेजमेंट तयार करतो. मग त्या मॅनेजमेंटला आपण काय म्हणतो, मार्केटिंग मॅनेजमेंट. हे खूप इम्पॉर्टंट मॅनेजमेंट आहे तुमचं, काय मार्केटिंग मॅनेजमेंट. म्हणजे तुमचं जे काही प्रोडक्ट तयार झालेलं आहे तुमच्या एंटरप्राईजचं, ते एंटरप्राईजचं प्रोडक्ट तयार आहे तुमच्या मार्केटमध्ये, ते तुम्हाला सेल करायचं आहे. मग ते सेल करण्यासाठी आपण जी काही टीम तयार करतो त्या टीमला आपण मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणतो.
मार्केटिंग मॅनेजमेंट इज अ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कंट्रोलिंग अँड इम्प्लिमेंटिंग ऑफ मार्केटिंग पॉलिसीज टू डिस्ट्रीब्यूट द प्रोडक्ट टू द बायर्स टू जनरल अँड ॲक्सेप्टेबल प्रॉफिट. आता मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये प्लॅनिंग आलं तुमचं, ऑर्गनायझिंग आली, नंतर इम्प्लिमेंटिंग ऑफ मार्केटिंग पॉलिसीज, मग तुमच्या पॉलिसीज कोणकोणत्या असणार आहे, नंतर तुमचं काय असणार आहे टू डिस्ट्रीब्यूट द प्रोडक्ट टू द बायर्स, म्हणजे जे काही बायर्स असणार आहे पण त्या बायर्सपर्यंत आपलं प्रोडक्ट कसं डिस्ट्रीब्यूट करायचं, नंतर त्याचं काय असणार आहे जे काही प्रॉफिट आहे त्या ॲक्सेप्टेबल प्रॉफिटपर्यंत आपण हे जे काही प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट आपण काय केलं पाहिजे, सेल केलं पाहिजे. तर हे सगळ्या ॲक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी आपण जे काही मॅनेजमेंट तयार करतो किंवा जे काही मॅनेजमेंट फॉर्म झालेला असतो त्या मॅनेजमेंटला आपण मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणतो. द मेजर ऑब्जेक्टिव्ह ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट आर क्रिएशन ऑफ डिमांड्स, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, मार्केट शेअर, जनरेशन ऑफ प्रॉफिट, क्रिएशन ऑफ गुड्स विल अँड पब्लिक इमेजेस. म्हणजे आपलं जे काही पहिलं फंक्शन असणार आहे मार्केटिंग मॅनेजमेंटचं किंवा पहिलं ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे तुमचं, क्रिएशन ऑफ डिमांड, म्हणजे मार्केटमध्ये तुमची त्या प्रोडक्टची डिमांड वाढलेली आहे किंवा डिमांड आहे सध्या, हे जे काही तुमचं ग्राहक आहे किंवा सेलर आहे त्या सेलरला पटवून देणं. मग हे आपल्या मार्केटिंग मॅनेजमेंटचं काय प्रायमरी फंक्शन आहे. म्हणजे आपण एखादा प्रोडक्ट तयार केला आहे पण आपण जो काही प्रोडक्ट तयार केलेला आहे तो प्रोडक्ट जर त्याला जर सेलच झाला नाही किंवा त्याचं जर विक्री झाली नाही तर प्रोडक्ट काय होणार आहे, तसंच प्रॉब्लेम आपले जे काही आपली जी काही एंटरप्राईज असणार किंवा जी काही ऑर्गनायझेशन असणार ती काय होणार आहे, लॉसमध्ये जाणार आहे. मग आपलं जे काही प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शनची डिमांड तयार करणं, मार्केटमध्ये त्याची डिमांड वाढवणं. नंतर कस्टमर सॅटिस्फॅक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. कस्टमर्स जर तुमचा सॅटिस्फाय जर झाला असेल तुमच्या पॉलिसीजनी तर तुमचं जे काही ऑब्वियसली जी काही डिमांड आहे ते डिमांडसुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. नंतर तुमचे जे काही शेअर असणार आहे मार्केटमध्ये ते मार्केटमधले शेअर जे आहे त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं. नंतर आपलं त्याचे जे काही लॉस आहे, लॉस अँड प्रॉफिट असणार आहे. नंतर तुमचं काय असं जनरेशन ऑफ प्रॉफिट, म्हणजे आपण कोणतीही गोष्ट प्रॉफिटसाठी करतो म्हणजे प्रॉफिट त्या ठिकाणी तुमचा अचीव झाला पाहिजे. नंतर क्रिएशन ऑफ गुड विल्स अँड पब्लिक इमेज, म्हणजे जे काही मार्केटमध्ये जे आहे आपली जी काही फर्म्स आहे किंवा एंटरप्राईज आहे त्याची एक गुड इमेज मार्केटमध्ये तयार करणं, जेणेकरून आपला जो काही डिमांड आहे आपल्या प्रोडक्टचा तो डिमांड कशा पद्धतीने वाढेल, हे आपलं जे काही फंक्शन आहे ते सगळं फंक्शन कोणतं आहे तुमचं, मार्केटिंग मॅनेजमेंटचं आहे. नंतर आता मार्केटिंग मॅनेजमेंटचं जे काही फंक्शन आहे ते फंक्शन अचीव करण्यासाठी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज मार्केटिंग मॅनेजमेंटने केल्या पाहिजे. मग त्यामध्ये पहिली आहे तुमची ॲडव्हर्टायझिंग, गिविंग इन्फॉर्मेशन अबाउट प्रोडक्ट टू द बायर्स. ॲडव्हर्टायझिंग इज नथिंग बट आपलं जे काही सिमेंट आपण तयार केलेलं आहे ते सिमेंटचे आपल्या जे काही बायर्स असणार आहे त्या बायर्सपर्यंतची जी काय करणं, ॲडव्हर्टायझिंग करणं, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं. मग तुम्ही जर वेगवेगळे ॲड बघित असणार टी व्हीवरती, म्हणजे बिर्ला सिमेंट असणार आहे, अंबुजा सिमेंट असणार आहे, नंतर चेटीनाड सिमेंट असणार आहे. तर हे जे काही सिमेंट प्रोडक्शन जे काही कंपन्या असणार आहे वेगवेगळ्या ते काय करता, ॲडव्हर्टायझिंग करता. मग हे कोण करतं, तुमचं जे काही त्या कंपनीचं काही मार्केटिंग मॅनेजमेंट असणार आहे ते मार्केटिंग मॅनेजमेंट काय करतं, ॲडव्हर्टायझिंग करतं का आमच्या क्वालिटीचं जे सिमेंट आहे ते कसं चांगले आहे हे आपण ग्राहक जो काही बायर असणार आहे त्या बायरला पटवून देणे त्याला म्हणतो आपण ॲडव्हर्टायझिंग. नंतर नेक्स्ट आहे तुमची मार्केटिंग रिसर्च. मार्केटिंग रिसर्च म्हणजे काय, कलेक्टिंग सिस्टमॅटिक कलेक्शन अँड ॲनालायझिंग ऑफ डाटा रिलेटेड टू द मार्केटिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे मार्केटचा सर्वे करणं, आपल्या जे काही आपल्याला ज्या ठिकाणी आपलं जे काही प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन आपल्याला सेल करायचं आहे, विकायचं आहे, तर त्या ठिकाणी आपल्या त्या मार्केटचा सिस्टमॅटिक स्टडी करणं, त्याची इन्फॉर्मेशन तयार करणं, डाटा कलेक्ट करणं. तर हे जे काही ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी कोणाची आहे, तुमची मार्केटिंग मॅनेजमेंटची आहे. जेणेकरून आपलं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे ते ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आपला जास्तीत जास्त जे काही डिमांड आहे तो डिमांड मार्केटमध्ये काय करणं, क्रिएट करणं. नंतर नेक्स्ट आहे सेल्स मॅनेजमेंट. सेल्स मॅनेजमेंट म्हणजे काय असणार आहे, मुवमेंट ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस फ्रॉम प्रोड्युसर टू द कन्झ्युमर किंवा कस्टमर्स. तर सेल्स मॅनेजमेंट म्हणजे काय बघा, सेल्स मॅनेजमेंट म्हणजे तुमचं काय आहे, जी काही तुमची प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट तुमच्या प्रोड्युसरपासून कन्झ्युमर जो आहे तो कन्झ्युमरपर्यंत जी काही मुवमेंट आहे प्रोडक्टची त्या प्रोडक्टला मुवमेंटला आपण काय म्हणतो, सेल्स मॅनेजमेंट.
आता सेल्स मॅनेजमेंट जर आपण बघितलं तर आता त्याच्यामध्ये आपण जे काही सिमेंट तयार केलेलं आहे, प्रोडक्शन तयार केलेलं आहे सिमेंटचं, मग त्याचं आपल्या प्रोड्युसरपासून मग आपले जे काही कन्झ्युमर आहे, मग ज्या कन्झ्युमरपर्यंत आपण जे काही पॉलिसीज तयार करतो, जी काही ॲडव्हर्टाइजमेंट करतो किंवा जे काही आपण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो, त्या सर्व याला काय म्हणतो आपण सेल्स मॅनेजमेंट. त्याला काय म्हणतो आपण सेल्स मॅनेजमेंट. हे झालं तुमचं मार्केटिंग मॅनेजमेंट. नेक्स्ट वन आहे महत्त्वाचं फायनान्शियल मॅनेजमेंट. नेक्स्ट काय तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट. आता कोणत्याही ऑर्गनायझेशनला पहिल्या स्टेपमध्ये जर फायनान्स जर प्रोव्हाइड झाला नाही तर तुमचं प्रोडक्ट तयार होणार नाही. प्रोडक्ट तयार झालं तर तुमचं मार्केटिंग मॅनेजमेंट त्या ठिकाणी वर्क करणार नाही. तर असं हे काही महत्त्वाचं जे काही मॅनेजमेंट आहे ते आहे तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट. Financial management is a planning, organizing, directing and controlling the financial activity like procurement and utilization of fund of the enterprises. म्हणजे आता बघा, आता फायनान्शियल मॅनेजमेंट आपण सिमेंट इंडस्ट्रीचा जर विचार करू, सिमेंट जी काही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, मग ते सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी त्याचं जे काही फायनान्स मॅनेजमेंट आहे ते फायनान्स मॅनेजमेंटचं काय असणार तुमचं प्लॅनिंग. त्याच्यावर काय प्लॅनिंग, मग प्लॅनिंगमध्ये तुमचं काय असणार तुमचं जे काही आपल्याला सिमेंट तयार करण्यासाठी रॉ मटेरियल असणार आहे ते रॉ मटेरियल परचेस करणं. नंतर नेक्स्ट वन असणार तुमचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग काय असणार आहे इक्विपमेंट असणार आहे. मग मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट काय करणं, मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट आपण परचेस करणं, हे सुद्धा काय आहे फायनान्स मॅनेजमेंटचं काय आहे वर्क आहे. म्हणजे जे काही फायनान्शियल ॲक्टिव्हिटी आहे, मग तुमच्या युटिलायझेशन ऑफ फंड्स असणार आहे. म्हणजे तुम्हाला जी काही सिमेंट इंडस्ट्री आहे ते सिमेंट इंडस्ट्रीचा पहिला जो काही फंड आहे ते फंड त्याचा प्रॉपर युटिलायझेशन्स करणं, हे सगळं कोणाचं वर्क आहे तुमच्या फायनान्शियल मॅनेजमेंटचं वर्क आहे. मग ऑब्जेक्टिव्ह काय आहे फायनान्शियल मॅनेजमेंटचे. पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे बघा, टू इन्श्युअर रेग्युलर अँड ॲडेक्वेट सप्लाय ऑफ फंड्स टू दी ऑर्गनायझेशन्स. म्हणजे जे काही सिमेंट इंडस्ट्री आहे त्या सिमेंट इंडस्ट्रीला रेग्युलर जो काही फंड आहे ते रेग्युलर फंड काय करणं प्रोव्हाइड करणं. म्हणजे रेग्युलर फंड जर प्रोव्हाइड झाला असेल तर तुमची जी काही इंडस्ट्रीज आहे ती इंडस्ट्रीज काय होणार आहे, तुमचं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन कंटिन्यू प्रोसेसमध्ये काय होत राहील वर्क चालत राहील. नेक्स्ट वन आहे तुमचं टू इन्श्युअर ॲडेक्वेट रिटर्न टू दी शेअर होल्डर्स. म्हणजे जे काही शेअर होल्डर आहे कंपनीजमध्ये ज्यांनी शेअर गुंतवलेले आहे त्यांना त्यांचे जे काही रिटर्न आहे ते रिटर्न काय झालं पाहिजे व्यवस्थित वेळेत गेलं पाहिजे. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं टू इन्श्युअर ऑप्टिमम फंड्स युटिलायझेशन. म्हणजे जो काही ऑप्टिमम फंड्स अवेलेबल आहेत तर प्रॉपर युटिलायझेशन होतं का नाही हे चेक करणं काय तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंटचं वर्क आहे. नंतर टू इन्श्युअर सेफ्टी ऑन इन्व्हेस्टमेंट. मग आता जी काही इन्व्हेस्टमेंट तयार केलेली आहे किंवा जी काही इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे, जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तुमच्या कंपनीवर, तर त्याचं जे काही सेफ्टी आहे ती सेफ्टी त्या ठिकाणी काय करणं क्रिएट करणं. नंतर टू प्लॅन अ साऊंड कॅपिटल स्ट्रक्चर्स. म्हणजे जे काही कॅपिटल आहे जे काही फंड्स आहे ते फंड्स काय करणं क्रिएट करणं, हे काय तुमचं फायनान्स मॅनेजमेंटचं वर्क आहे. नंतर फंक्शन आहे बघा, फंक्शन ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट आर. त्यामध्ये पहिलं आहे फायनान्शियल प्लॅनिंग अँड फोरकास्टिंग. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपल्याला जे काही फंड्स आपल्याकडे अवेलेबल आहे मग त्याचं प्लॅनिंग करणं, आपल्याला कोणता फंड्स कुठं लागणार आहे, म्हणजे मटेरियलसाठी किती मटेरियल परचेससाठी किती फंड्स लागणार आहे. नंतर तुमचं जे काही मशिनरीज असणार आहे त्या मशिनरीजसाठी किती फंड्स लागणार आहे. नंतर तुमचा प्लांट तयार करण्यासाठी किती फंड्स लागणार आहे. तुमची सॅलरीज जे काही वर्कर असणार त्या सॅलरीसाठी किती फंड्स लागणार आहे. हे सगळं जे काही प्लॅनिंग आहे हे सगळं प्लॅनिंग कोण करतं फायनान्स मॅनेजमेंट करतो. नंतर फोरकास्टिंग म्हणजे फ्युचरमध्ये आपल्याला किती फंड्स लागणार आहे. जर आपले जे काही एंटरप्राइज आहे तिचं एक्सपान्शन झालं, मग ती जर आपली पुढं फॅक्टरी जर डेव्हलपमेंट केली आपण तर तिचं आपल्याला किती फंड्स लागेल पुढं याचं कॅल्क्युलेशन करणं म्हणजे त्याला आपण फोरकास्टिंग म्हणतो. नंतर डिटर्मिनेशन ऑफ कॅपिटल कॉम्पोजिशन म्हणजे आपल्याला किती किती कॅपिटल कॉस्ट लागणार आहे हे डिटरमाइन करणं. नंतर फंड इन्व्हेस्टमेंट अँड मेंटेनिंग प्रॉपर लिक्विडिटी. मग फंड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आपली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ते इन्व्हेस्टमेंट करणं. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं डिस्पोजल सरप्लस अँड फायनान्शियल कंट्रोल्स. म्हणजे जे काही फायनान्शियल कंट्रोल आहे ते फायनान्शियल कंट्रोल्स करणं हे कोणाचं काम आहे तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंटचं वर्क आहे. सो नेक्स्ट वन आहे तुमचं दॅट इज द ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट.
नेक्स्ट एरिया ऑफ मॅनेजमेंट कोणता आहे तुमचा, ह्युमन और पर्सनल मॅनेजमेंट. मग ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इन्क्लूड द प्रोसेसिंग, प्लॅनिंग, सिलेक्टिंग, रिक्रुटिंग अँड इंडक्शन एम्प्लॉई इन अन ऑर्गनायझेशन. म्हणजे कोणती ऑर्गनायझेशन जर पाहिली आपण तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये नुसती इक्विपमेंट असून चालत नाही, तर ते इक्विपमेंट हँडल करण्यासाठी आपल्याला काय लागतो, एम्प्लॉई लागतो. एम्प्लॉय किंवा काय लागतो तुम्हाला, जो काही एम्प्लॉईज लागणार आहे तुम्हाला, तर ते एम्प्लॉईज काय करणं, रिक्रूट करणं, नंतर त्यांचे ट्रेनिंग प्रोव्हाइड करणं त्यांना. तर मग ही जी काही प्रोसिजर असणार आहे, मग प्लॅनिंग असणार आहे त्यांचं, सिलेक्टिंग असणार आहे, रिक्रुटमेंट प्रोसिजर असणार आहे, नंतर ट्रेनिंग प्रोग्राम असणार आहे. तर हे जे काही सगळं वर्क जे आहे, जे कोण बघतं आपल्या फर्म्समध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये, त्याला आपण काय म्हणणार आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट किंवा पर्सनल मॅनेजमेंट, त्याला म्हणतो आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. मग आता ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं काय काय फंक्शन आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस. म्हणजे काय मॅन पॉवर आहे आपली, पहिला जो काही रिसोर्स आहे, सोर्स आहे ते मॅन पॉवर, त्याचा प्रॉपर युटिलायझेशन करणं. मग त्यांना प्रॉपर युटिलायझेशन करणं त्यांचं, नंतर मोटिवेट करणं त्यांना, जे काही आपले वर्कर असणार आहे, एम्प्लॉईज असणार आहे, त्यांना काय करणं, आपले जे काही एंटरप्राईज असणार आहे ते एंटरप्राईजचं गोल्स जे आहे ते गोल्स अचीव करण्यासाठी त्यांना काय करणं, मोटिवेट करणं. नंतर नेक्स्ट आहे क्रिएटिंग पॉलिसी अँड प्रोसिजर्स. म्हणजे काही आपले लेबर वर्कर असणार आहे, मग त्यांचे जे काही पॉलिसीज असणार, त्यांच्या लाईफ केअर पॉलिसी असणार आहे, त्या पॉलिसीज आपल्या कंपनीमार्फत त्यांना प्रोव्हाइड करणं. नंतर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स. मग आपले जे काही ह्युमन रिसोर्सेस आहे त्यांची जी काही ग्रोथ आहे, ती ग्रोथ आली तर आपलं जे काही लेबर टर्नओव्हर आहे, तो लेबर टर्नओव्हर काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. मग असे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे, ते ऑब्जेक्टिव्ह कोणते तुमचे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह आहे. मग आता फंक्शन बघा कोणकोणते ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे, व्हॉट आर दी फंक्शन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यामध्ये पहिलं फंक्शन आहे बघा, मॅन पॉवर प्लॅनिंग. मेन फंक्शन काय तुमचं, मॅन पॉवर प्लॅनिंग. म्हणजे तुमच्याकडं जे काही जेवढे काही तुमच्याकडं मॅन पॉवर आहे त्याचं प्रॉपर काय करणं, प्लॅनिंग करणं. नंतर सेकंड वन फंक्शन आहे त्यांचं रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन. म्हणजे तुमचं जे काही रिक्रुटमेंट प्रोसिजर आहे, ते रिक्रुटमेंट प्रोसिजर तुम्ही कंप्लीट केल्यानंतर नुसतं रिक्रुटमेंट झालं म्हणजे तुमचा स्टाफ तयार झाला असं नाही, त्यानंतर त्यांना काय करणं, प्रॉपर ट्रेनिंग प्रोव्हाइड करणं. मग हे सुद्धा काय आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं फंक्शन आहे. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं परफॉर्मन्स ॲप्रेझल. म्हणजे त्यांचा जो काही परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स काय करणं, त्यांचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करणं, ट्रेनिंग प्रोव्हाइड करणं. नंतर वेजेस अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे त्यांची सॅलरी देणं. नंतर कॉम्पेन्सेशन अँड रिवॉर्ड्स, म्हणजे त्यांनी काही आपले ओव्हर टाईम केलं त्याचं कॉम्पेन्सेशन असणार आहे. नंतर एखादा बेस्ट वर्कर असणार आहे त्याला रिवॉर्ड्स देणे. नंतर इंडस्ट्री रिलेशन्स, मग त्यांचे जे काही ह्युमन रिसोर्स आहे आपला, मग ह्युमन रिसोर्स आणि इंडस्ट्री याच्यामध्ये रिलेशन कसं आहे हे आयडेंटिफाय करणं. नंतर एम्प्लॉईज कम्युनिकेशन्स. तर हे जे काही वर्क आहे हे सगळं फंक्शन कोणाचे आहे तुमचे, हे जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जे आहे ते ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे फंक्शन आहे. सो दीज आर दी 4 मेन एरियाज ऑफ मॅनेजमेंट. मग आतापर्यंत कोणते एरियाज ऑफ मॅनेजमेंट आपण बघितले बघा. त्यामध्ये तुमचं असणार आहे पहिला असणार आहे प्रोडक्शन मॅनेजमेंट, दुसरं असणार आहे तुमचं फायनान्स मॅनेजमेंट, प्रोडक्शन मार्केटिंग मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट, आणि लास्ट वन आहे तुमचं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. समजलं, दीज आर द एरियाज ऑफ मॅनेजमेंट स्किल. आता बघा एखादा तुमचं जे काही मॅनेजर आहे, मग ते मॅनेजर म्हणजे एक महत्त्वाचा घटक असतो आपल्या एंटरप्राईजमध्ये. मग त्या एंटरप्राईजमध्ये मॅनेजर हा महत्त्वाचा घटक आहे. तर मग त्याचं जे काही मॅनेजरियल स्किल आहे, तर ते मॅनेजरियल स्किल कोणते ते आपल्याला आता बघायचं आहे. मग फॉलोइंग आर द 3 टाईप्स ऑफ मॅनेजरियल स्किल दॅट आर इसेन्शियल टू फुलफिल द स्पेसिफिक टास्क इन ऑर्गनायझेशन. म्हणजे तुमची जी काही ऑर्गनायझेशन आहे, आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये मॅनेजर हा काय असतो,
महत्त्वाचा असतो. मॅनेजर काय असतो, महत्त्वाचा असतो. मग जो काही मॅनेजर आहे त्या मॅनेजरकडे कोणतं कोणतं स्किल पाहिजे, जेणेकरून आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचं जे काही गोल आहे ते गोल काय होईल, लवकर अचीव होईल. मग आता त्याच्यामध्ये बघा कोणकोणते तुमचे मॅनेजर स्किल आहे. त्यामध्ये पहिलं आहे तुमचं टेक्निकल स्किल, नंतर कन्सेप्च्युअल स्किल, आणि थर्ड वन आहे तुमचं ह्युमन ऑर इंटरपर्सनल मॅनेजमेंट स्किल. टेक्निकल स्किल, conceptual skill, human or interpersonal management skill. These are the 3 मॅनेजर स्किल. मग तुमचा कोणताही मॅनेजर असू द्या, त्या मॅनेजरकडे तुमची हे 30 स्किल असली पाहिजे. पहिलं टेक्निकल स्किल, कन्सेप्च्युअल स्किल आणि ह्युमन ऑर इंटरपर्सनल मॅनेजमेंट स्किल. तर वन बाय वन आपण बघू. मग त्यामध्ये पहिलं आहे बघा टेक्निकल स्किल. आता टेक्निकल स्किल म्हणजे काय काय बघा. मग त्यामध्ये टेक्निकल स्किल इन्व्हॉल्व द knowledge of and proficiency in activity involving method, processing and procedure. These skills involve the uses of tools, equipment, procedure and techniques of industries. Technical skills are most important for supervisory level or first level manager. As we go through a hierarchy from the bottom to higher level, the technical skill lose their importance. म्हणजे आता बघा, जे काही टेक्निकल स्किल आहे तुमचा, जो काही मॅनेजर आहे त्या मॅनेजरकडे टेक्निकल स्किल पाहिजे म्हणजे काय पाहिजे तुमचं. मग आता आपली जी काही प्रोडक्शन आहे, म्हणजे आपण जे काही प्रोडक्शन तयार करतो, मग आपलं जे काही सिमेंट आहे सपोज, मग त्या सिमेंटचं त्याला टेक्निकल नॉलेज असलेलं पाहिजे. मग आपले सिमेंट कशासाठी वापरतो आपण, सिमेंटच्या प्रॉपर्टीज काय आहे, नंतर सिमेंट तयार करण्यासाठी कोणकोणते रॉ मटेरियल लागतं, मेथड कोणकोणते आहे, नंतर कॉस्ट ऑफ सिमेंट बॅग किती आहे, नंतर ग्रेडियंट ऑफ सिमेंट काय आहे, प्रॉपर्टीज ऑफ सिमेंट काय आहे. तर हे सगळं काही टेक्निकल नॉलेज आहे, ते टेक्निकल नॉलेज त्या मॅनेजरला असले पाहिजे. नंतर आपले जे काही मेथड्स आहे, प्रोडक्शन ऑफ मेथड्स अवेलेबल फॉर प्रोडक्शन ऑफ सिमेंट. नंतर प्रोसेस कोणकोणते आहे, वेट प्रोसेस, ड्राय प्रोसेस, नंतर प्रोसिजर कोणकोणते आपण यूज करतो. हे आपल्या प्रोडक्टच्या रिलेटेड जे काही टेक्निकल नॉलेज आहे ते टेक्निकल नॉलेज त्या मॅनेजरला पाहिजे. तरच तुमचे जे काही फर्म्स आहे ते फर्म्स त्याचे गोल्स काय होणार आहे, अचीव होणार आहे. मग त्यामध्ये आपण टूल्स कोणकोणते यूज करणार आहे, इक्विपमेंट कोणते यूज करणार आहे, नंतर प्रोसिजर असणार आहे, टेक्निक्स असणार आहे कोणकोणते आहे. तर हे सगळं जे काही नॉलेज आहे हे सगळं नॉलेज त्या मॅनेजरला आलं पाहिजे. हे कशाच्या अंडर येतं, तुमचं टेक्निकल स्किलच्या अंतर्गत येते. टेक्निकल स्किल आर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर सुपरवायझरी लेवल ऑर फर्स्ट लेवल मॅनेजर. म्हणजे तुमचं जे काही मॅनेजर असणार आहे ते मॅनेजरला तर आलंच पाहिजे तुमचं टेक्निकल स्किल. पण जो काही सुपरवायझर आहे, मॅनेजरच्या खालची पोस्ट सुपरवायझर, म्हणजे तुमचा जो काही फोरमॅन वर्कर असणार आहे, त्या वर्कर आपलं मेन त्यांचं वर्क करणार आहे सिमेंट प्रोडक्शनचं. पण त्यांच्यावरती जे काही सुपरविजन करणारे सुपरवायझर, त्याला पण त्याचं जे काही टेक्निकल नॉलेज आहे या सिमेंटचं, ते टेक्निकल नॉलेज त्यांना असलं पाहिजे. नंतर ॲज वी गो थ्रू हिराची फ्रॉम बॉटम टू द हायर लेवल, द टेक्निकल स्किल लूज देअर इम्पॉर्टन्स. म्हणजे आपण जर एखादी ऑर्गनायझेशन पाहिली, एखाद्या ऑर्गनायझेशन पूर्ण जर आपण बॉटमपासून जर हायर लेवलला जर गेलो, तर आपलं जे काही टेक्निकल स्किल आहे ते टेक्निकल स्किल त्याचं काय होत जातं, कमी होत जातं. त्यामुळे आपले जे काही मॅनेजर स्किल आहे त्या मॅनेजर स्किलला काय पाहिजे, टेक्निकल स्किल असलं पाहिजे. नंतर सेकंड स्किल आहे बघा, कन्सेप्च्युअल स्किल. सेकंड स्किल काय तुमचं, कन्सेप्च्युअल स्किल. द कन्सेप्च्युअल स्किल म्हणजे काय, ॲबिलिटी टू सी द ऑर्गनायझेशन ॲज अ होल. म्हणजे एक आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनने काय केलं पाहिजे, त्या मॅनेजरने तिला एक होल फॅमिली म्हणून कन्सिडर केलं पाहिजे. म्हणजे तुमचे जे काही डिफरंट लेवल आहे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्या डिफरंट लेवलला त्यांनी एक फॅमिली म्हणून कन्सिडर केलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणतंही पार्टिशन किंवा कोणतंही सेपरेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं नाही पाहिजे. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं इन्क्लूड ॲनालिटिकल्स, क्रिएटिव्ह अँड इंटर रिलेशनशिप स्किल. म्हणजे तुमचं जे काही मॅनेजर स्किल आहे, कन्सेप्च्युअल स्किल म्हणजे तुमचं काय आहे, ॲनालिटिकल स्किल पाहिजे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह माइंड पाहिजे त्याचा. नंतर इंटर रिलेशन स्किल त्या मॅनेजरकडं पाहिजे. नंतर
हेल्प्स टू मॅनेजर टू लुक आउटसाइड देअर डिपार्टमेंट गोल्स. म्हणजे जो काही मॅनेजर आहे, जे मॅनेजर आहे त्या मॅनेजरने काय केलं पाहिजे, आपले जे काही डिपार्टमेंट गोल आहे ते डिपार्टमेंट गोल काय केले पाहिजे, लवकरात लवकर अचीव केले पाहिजे. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं मोस्टली रिक्वायर्ड फॉर टॉप मॅनेजर, लेस क्रिटिकल फॉर मिड लेवल मॅनेजर अँड नॉट रिक्वायर्ड फॉर फर्स्ट लेवल मॅनेजर. म्हणजे हे काही कन्सेप्च्युअल स्किल आहे, ते कन्सेप्च्युअल स्किल कोणाला कोणाला पाहिजे, तुमचं जे काही टॉप लेवलचे जे काही मॅनेजर आहे, टॉप लेवलचे मॅनेजर, मग त्यांना ते कन्सेप्च्युअल स्किल पाहिजे. नंतर जे काही मिड लेवलचे मॅनेजर आहे त्यांना कन्सेप्च्युअल स्किल पाहिजे. पण तुमचे जे काही फर्स्ट लेवलचे जे काही मॅनेजर असणार आहेत त्यांना कन्सेप्च्युअल स्किल नसलं तरी चालतं. नंतर जे काही कन्सेप्च्युअल स्किल आहे ते काय कसं क्लासिफाय केलेलं आहे बघा, डिसिजन मेकिंग स्किल आणि ऑर्गनायझिंग स्किल. डिसिजन मेकिंग स्किल अँड ऑर्गनायझिंग स्किल. मग आता डिसिजन मेकिंग स्किल म्हणजे काय, ॲबिलिटी ऑफ पर्सन टू टेक टाइमली अँड ॲक्युरेट डिसिजन. मग तुमचा जो काही मॅनेजर असणार आहे त्या मॅनेजरकडे डिसिजन मेकिंग स्किल पाहिजे. आता डिसिजन म्हणजे काय, एक पर्टिक्युलर कंडिशन आली आणि त्या पॉईंटला आपल्याला काहीतरी डिसिजन घ्यायचं आहे, तर त्या पर्टिक्युलर टाईमला ते डिसिजन त्याला ॲक्युरेट डिसिजन घेता आलं पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो डिसिजन मेकिंग स्किल. नंतर नेक्स्ट आहे ऑर्गनायझेशन स्किल्स. म्हणजे इट हेल्प्स टू सिलेक्ट अँड फिक्स राईट पीपल ॲट राईट वर्क. म्हणजे आपला जो काही मॅनेजर आहे त्या मॅनेजरला जे काही ऑर्गनायझेशन स्किलमध्ये काय आलं पाहिजे, तुमचं त्या पर्टिक्युलर लेव्हलला तो पर्टिक्युलर टेक्निकल पर्सन ते वर्क इफिशियंटली कंप्लीट करण्यासाठी काय आलं पाहिजे, त्या ठिकाणी त्याला रिक्रूट करता आलं पाहिजे, सिलेक्ट करता आलं पाहिजे. असं हे मॅनेजरचं कन्सेप्च्युअल स्किल आहे. त्यामध्ये डिसिजन स्किल, मार्केट डिसिजन मेकिंग स्किल आणि ऑर्गनायझेशनल स्किल. नेक्स्ट वन आहे तुमचं थर्ड वन, मॅनेजर स्किल, ह्युमन और इंटरपर्सनल मॅनेजर स्किल. ह्युमन और इंटरपर्सनल मॅनेजर स्किल. मग आता हे जे काही स्किल आहे हे कोणत्या मॅनेजमेंटच्या अंतर्गत येतं, तुमचं जे काही ह्युमन और पर्सनल मॅनेजमेंट आहे, एरिया ऑफ मॅनेजमेंट त्याच्या अंतर्गत येतं. मग म्हणजे त्या मॅनेजर तो जो काही एरिया आहे तो एरियाचा जो काही मॅनेजर आहे त्याच्याकडे हे स्किल असलं पाहिजे, ॲबिलिटी टू मॅनेज टू इफेक्टिव्हली विथ पीपल. म्हणजे जी काही ह्युमन रिसोर्स किंवा ह्युमन मॅनेजर असणार आहे तो मॅनेजर काय पाहिजे, ॲबिलिटी ऑफ मॅनेजर टू वर्क इफेक्टिव्हली विथ पीपल. म्हणजे जे काही आपले एम्प्लॉईज असणार आहे त्या एम्प्लॉईजला काय केलं त्यांनी, इफेक्टिव्हली वर्क करण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यांनी मोटिवेट केलं पाहिजे. नंतर हेल्प्स टू बिल्ड अ टीम अँड क्रिएट अँड एन्व्हायरमेंट इन व्हिच पीपल्स फील सिक्युअर्ड अँड फ्री टू एक्सप्रेस देअर ओपिनियन्स. म्हणजे त्याच्याकडे असं काही स्किल पाहिजे का जेणेकरून त्याने काय केलं, एक टीम जी आहे ती टीम बिल्ड केली पाहिजे आपलं प्रोडक्शन तयार करण्यासाठी. नंतर आपलं जे काही असं एन्व्हायरमेंट आहे आपल्या एंटरप्राईजमध्ये क्रिएट केलं पाहिजे का जेणेकरून आपले जे काही एम्प्लॉईज असणार आहे त्यांच्या जे काय ओपिनियन असणार आहे, जे आयडियाज असणार आहे, टेक्निक्स असणार आहे ते त्यांनी काय केले पाहिजे, ओपन माइंडने काय केले पाहिजे, शेअर केल्या पाहिजे. नंतर नेक्स्ट आहे these skills equally essential for management at all level in the company. म्हणजे जे काही डिफरंट लेवलचे जे काही मॅनेजर असणार आहे, तुमचे फायनान्स मॅनेजर असणार आहे, प्रोडक्शन मॅनेजर असणार आहे, नंतर तुमचं काय असणार आहे, मार्केटिंग मॅनेजर असणार आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजर असणार आहे, त्या सगळ्या मॅनेजरला हे जे काही ह्युमन स्किल आहे ते ह्युमन स्किल काय आलं पाहिजे, अचीव करता आलं पाहिजे. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचे जे काही स्किल आहे ते स्किल म्हणजे ह्युमन और इंटरपर्सनल स्किल, मॅनेजर स्किल कसं क्लासिफाय केलं बघा, कम्युनिकेशन स्किल, मोटिवेटिंग स्किल अँड लिडरशिप स्किल. तर याच्यामध्ये बघा कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय आहे तुमचं, इट इज द ॲबिलिटी टू कन्वे द इन्फॉर्मेशन टू दी ऑदर्स. improper, insufficient and poorly expressed information can create confusion. म्हणजे तुमचा जो काही मॅनेजर असणार आहे कोणत्याही लेवलचा त्याला कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे. म्हणजे तुमचं जे काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन एका लेवलपासून दुसऱ्या लेवलपर्यंत काय झाली पाहिजे, इफेक्टिव्हली, प्रॉपरली, नंतर सफिशियंट वेनी काय झाली पाहिजे, पास झाली पाहिजे. तर तुमचा मॅनेजर कम्युनिकेशन स्किल जर नसेल तर मग तुमचं काय इन्फॉर्मेशन इम्प्रॉपर, इनसफिशियंट आणि पुअर पद्धतीने जर एक्सप्रेस केले असेल तर काय होईल, आपल्या याच्यामध्ये
एंटरप्राइजमध्ये कॅन क्रिएट दी कन्फ्युजन. नेक्स्ट वन आहे तुमचं मोटिवेटिंग स्किल. मोटिवेटिंग स्किल म्हणजे काय, इट इन्स्पायर पीपल टू डू व्हॉट द मॅनेजर वॉन्ट देम टू डू. म्हणजे आता मोटिवेटिंग स्किल म्हणजे काय, तुमचं आपले जे काही एम्प्लॉईज असणार आहे त्या एम्प्लॉईजला काय करणं, मोटिवेट करणं. मोटिवेट करणं म्हणजे काय, ते मोटिवेट कसं होणार आहे, आपला जो काही मॅनेजर आहे तो मॅनेजर आपल्या एम्प्लॉयकडून काय करू इच्छितो हे व्यवस्थित त्यांना पटवून देणं, आणि आपले जे काही आपल्या कंपनीचा किंवा एंटरप्राइजचा कशामध्ये फायदा आहे, तुमचा कशामध्ये फायदा आहे हे पटवून देणं, त्याला म्हणतो आपण मोटिवेशन स्किल, त्याला म्हणतो आपण मोटिवेटिंग स्किल. आणि शेवटचं आहे लिडरशिप स्किल. मग लिडरशिप स्किल म्हणजे काय आहे, आपला जो काही मॅनेजर असणार आहे तो मॅनेजर त्याने जी काही टीम तयार केली आहे ती टीम्स त्याने इफेक्टिवली त्याने काय केली पाहिजे, कंट्रोल केली पाहिजे, त्याला म्हणतो आपण लिडरशिप स्किल. तर हे जे काही ह्युमन रिसोर्स स्किल आहे, हे ह्युमन रिसोर्स स्किल काय पाहिजे, आपल्या मॅनेजरकडं पाहिजे. हे तुमचा जर कोणताही मॅनेजर जर असेल तर त्या मॅनेजरकडं 3 स्किल पाहिजे. त्यामध्ये पहिलं स्किल आहे तुमचं कोणतं, पहिलं स्किल टेक्निकल स्किल, नंतर सेकंड कन्सेप्च्युअल स्किल, आणि थर्ड वन आहे तुमचं ह्युमन ऑर इंटरपर्सनल मॅनेजमेंट स्किल. तर ह्या लेक्चरमध्ये आपण काय काय स्टडी केलं त्याची समरी आपण बघू. त्यामध्ये आपण एरियाज ऑफ मॅनेजमेंट बघितले. पहिला एरिया ऑफ मॅनेजमेंट आहे तुमचं प्रोडक्शन मॅनेजमेंट. नंतर दुसरा एरिया आहे फायनान्स मॅनेजमेंट. तिसरा एरिया आहे मार्केटिंग मॅनेजमेंट. आणि फोर्थ एरिया आहे तुमचा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. कोणतेही ऑर्गनायझेशन जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला हे 3 जे काही 4 मॅनेजमेंटचे एरिया आहे ते 4 मॅनेजमेंटचे एरिया तुम्हाला समजून येतील. नंतर नेक्स्ट वन आहे 3 टाईप्स ऑफ मॅनेजर स्किल. त्यामध्ये तुमचा आहे मॅनेजर जर असेल कोणताही मॅनेजर जर असेल तर त्याला 3 टाईपचे जे काही स्किल आहे, टेक्निकल स्किल, कन्सेप्च्युअल स्किल आणि ह्युमन ऑर इंटरपर्सनल मॅनेजमेंट स्किल त्याच्याकडं असले पाहिजे. मग आता यांनी तिथं सांगितलेलं आहे बघा, एक डायग्राम ती दिली त्यांनी ही. तर याच्यामध्ये आपले 3 स्किल आहे, कन्सेप्च्युअल स्किल, नंतर ह्युमन स्किल आणि टेक्निकल स्किल. तर जे काही टॉप मॅनेजमेंट आहे त्या टॉप मॅनेजमेंटकडे तुमचे हे 3 स्किल पाहिजे. टॉप मॅनेजमेंटकडे काय पाहिजे, तुमचं कन्सेप्च्युअल स्किल, टेक्निकल स्किल आणि ह्युमन स्किल. तर ह्या डायग्राममध्ये त्यांनी व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे जे काही मॅनेजर स्किल आहे ते मॅनेजर स्किल या ठिकाणी काय झालेले संपलेले आहे.